हॅलो अँड वेलकम बॅक. घर सांभाळणं हे कधीच संपत नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत एक ना एक काम सुरूच असतं. कधी स्वयंपाक, कधी क्लिनिंग, कधी सगळ्यांची काळजी, तर कधी त्यांच्या आवडीनिवडी. आणि या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये स्वतःसाठी टाइम काढायचा राहूनच जातो. पण खरं सांगायचं तर ही छोटी छोटी कामं हळूहळू आपल्या घराला घरपण देत असतात. म्हणून आजचा हा ब्लॉग अशाच एका सिंपल आणि मनापासून जगलेल्या दिवसाबद्दल आहे. आत्ता सानवीला समर ब्रेक चालू आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एक वेगळीच जादू असते. ना अभ्यासाची घाई, ना रुटीनची धावपळ, फक्त मस्ती, बॉन्डिंग आणि खूप सारं प्रेम. कधी कधी वाटतं हे छोटे छोटे मुवमेंट्सच पुढे मेमरीज बनतात. जर तुम्हीही तुमच्या मुलांसोबत असेच मुवमेंट्स एन्जॉय करत असाल तर त्यांना कधीही मिस करू नका, कारण ही वेळ परत येत नाही. तर आज मी सानवीसाठी बनवते वॉफल्स. पण हे वॉफल्स खूप हेल्दी आहेत, कारण मी हे नाचणीच्या पिठापासून बनवतेय. तर हे वॉफल्स बनवण्यासाठी खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात. सर्वात पहिले आपल्याला लागेल नाचणीचं पीठ. नाचणीचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील, आणि त्यात लहान मुलांसाठी तर खरंच खूप हेल्दी ऑप्शन आहे. नाचणीचं पीठ ऍड केल्यानंतर मी यात ऍड करते 2 टीस्पून कोको पावडर, स्वीटनेस साठी जॅगरी पावडर आणि थोडंसं मेल्टेड बटर. आणि लास्टला बॅटर बनवण्यासाठी यात दूध ऍड करायचं. हे वॉफल्स खूप इझिली बनतात. मी यात सगळे इन्ग्रेडियंट्स अंदाजेच ऍड करते, पण एकदम परफेक्ट बनतात वॉफल्स. तर तुमच्या घरीही लहान मुलं असतील तर हा ऑप्शन खूप चांगला आहे. टेस्ट पण छान लागते आणि हेल्दी ऑप्शन पण आहे. वॉफल्स मध्ये मेल्टेड बटर ऍड करायचं. तर त्यासाठी मी मायक्रोवेव्हला बटर मेल्ट करून घेते. तर इथे मी थोडंसं बटर ऍड केल्यानंतर आता याचं एक स्मूथ बॅटर बनवून घेते. पण हे बॅटर बनवण्यासाठी नेहमी दुधाचाच वापर करायचा, म्हणजे वॉफल्स छान सॉफ्ट होतात. मी हे वॉफल्स आप्पे पॅन मध्ये पण बनवू शकता, किंवा मग यापासून तव्यावरती पॅनकेक्स पण बनवू शकता. हे बॅटर रेडी झाल्यानंतर मी आता यापासून वॉफल्स बनवून घेते. बस 3 ते 4 मिनिटांमध्ये हे वॉफल्स रेडी होतात. Have idea. हे नाचणीचे वॉफल्स खूप छान बनतात. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा.
सानवीला वॉफल्स बनवून दिल्यानंतर आता थोडासा माझा टाइम. मी इथे ड्रॅगन फ्रूट कट करतेय, पण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःकडेही थोडंसं लक्ष दिलं ना तरी छान वाटतं. आणि फ्रुट्स म्हणजे परफेक्ट ऑप्शन. लाईट तर असतंच, हेल्दी पण आणि गिल्ट पण नाही. ड्रॅगन फ्रूट कट करून झाल्यानंतर मी थोडासा टाइम स्पेंड केला बाल्कनीमध्ये. थोडं स्क्रोल केलं, काही रॅन्डम व्हिडिओज पाहिले आणि मग बाल्कनीमध्ये थोडा टाइम स्पेंड केला. थोडा ब्रेक घेतल्यानंतर आता मी परत आली आहे किचनमध्ये. माझ्याकडे किचन मधल्या ज्या ऑइल बॉटल्स आहेत त्या रिकाम्या झालेल्या, मग त्याही छान रिफिल करून घेतल्या. रातली ही छोटी छोटी कामं कंटिन्यू चालूच असतात. दिसायला जरी सिंपल वाटत असली तरी खूप इम्पॉर्टंट असतात. किचन मधल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित रिफिल करून ठेवल्या की कामं खूप इझी वाटतात. मी सुट्टी असेल तेव्हा सानवीला दुपारच्या वेळेला थोडा वेळ झोपवते. खरंच पुण्यामध्ये सध्या खूप गरमी वाढली आहे. दिवसभर घरात काम करताना तर अजून जास्तच जाणवतं. कधी कधी वाटतं बस आता थोडी थंडी हवीच. खूप गरम होतंय, त्यामुळे मी आज सिंपल घरची लस्सी बनवतेय. खरं सांगायचं तर उन्हाळ्यामध्ये असे कोल्ड ड्रिंक्सच खूप छान वाटतात. एकदम फ्रेश फील येतो. बाहेरचं काही खाण्याची गरज नाही, फक्त घरची सिंपल लस्सी पण खूप सॅटिस्फाईंग वाटते. आता मी परत किचन मध्ये आली आहे, कारण सानवीला आज पिझ्झा खायचा आहे. म्हणून आज मी घरीच होममेड पिझ्झा बनवतेय. फक्त बेस स्टोअर बॉट आहे, कारण सगळं स्क्रॅच पासून रोज करणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. पण बाकी टॉपिंग, सॉस सगळं आपल्या हाताने केलं की तो पिझ्झा ऑटोमॅटिकच हेल्दियर बनतो. आपण किती चीज घालायचं, कोणत्या भाज्या ऍड करायच्या, सगळं आपल्या कंट्रोलमध्ये असतं. मला वाटतं होममेड म्हणजे परफेक्ट असण्याची गरज नाही. थोडं सोपं, थोडं प्रॅक्टिकल असलं तरी चालतं. माझ्याकडे जे काही टॉपिंग्स घरात अवेलेबल होते तेच मी यावरती ऍड करणार आहे.
तर आज माझी एक खूप फेवरेट वस्तू रिसीव झालेली, ज्याचा मी 1 महिना वेट केला आहे. मी Amazon वरून एक सॉसपॅन ऑर्डर केलेला, तर तो मला आज रिसीव झाला आहे खूप दिवसानंतर. आय डोंट नो डिलिव्हरी एवढी डिले का झाली, बट द वेट वॉज वर्थ. मला हा सॉसपॅन खूप आवडला. हा सॉसपॅन मी आता वॉश करून ठेवून देते आणि पिझ्झा बनवायला घेते. कॉलेजमध्ये असताना मला पिझ्झा खूप आवडायचा, इतका की मी आठवड्यातून एकदा तरी खायचेच. तेव्हा ना फ्रेंड्ससोबत बसून गप्पा मारत मारत पिझ्झा खाणं, ते छोटे छोटे मोमेंट्स खूप स्पेशल वाटायचे. आणि हो, मला आत्ताही पिझ्झा खूप आवडतो. आणि आत्ता सानवी त्याच एक्साइटमेंटने जेव्हा पिझ्झा मागते ना, ते पाहिलं की एकदम त्या दिवसांमध्ये परत गेल्यासारखं वाटतं. तर फरक इतकाच, तेव्हा मी एन्जॉय करत होते आणि आज तिच्यासाठी बनवताना एन्जॉय करते. खरंच लाईफ फुल सर्कल येतं असं म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. मी ऑलरेडी ओव्हन प्रीहीट करून घेतला आहे. आता मी डिरेक्टली पिझ्झा बेक करायला ठेवते. पिझ्झा रेडी झाल्यानंतर सानवीला झोपेतून उठवून तिला सरप्राईज दिलं. चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे इन्स्पायर्ड, स्टे कनेक्टेड अँड स्टे विथ शिल्पा. बाय.